आणि अजानचा आवाज आपल्या कानावर आहे, त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. आपण शांततेने साहेबांचं भाषण घडली म्हणजे अजानी सुरू झाली आणि वरून राजाने आशीर्वाद दिला. मग राजेंद्र पाटील यड्रावकर हे प्रचंड मताने निवडून येतील ही सांगण्यासाठी आता कुठल्याही ज्योतिषीची आवश्यकता नाही. आणि निवडून आल्यानंतर गेल्या वेळेला कशी त्याला लॉटरी लागली, यावेळेला मंत्रिपदाची सुद्धा त्याला लॉटरी लागल्याशिवाय राहणार नाही. आता यावेळेला ते राज्यमंत्री होणार नाहीत तर कॅबिनेट मंत्री होतील शिंदे गटाकडून. अशा प्रकारची प्रार्थना मी या निमित्ताने करतो. बंधूंनो, गेल्या 5 वर्षामध्ये आपण जी संधी दिली आहे त्या संधीचं एक सोनं करण्याचा प्रयत्न राजेंद्र पाटील यड्रावकरांनी आपल्या या मतदारसंघामध्ये केला. अनेक वर्षामध्ये आपल्या विभागातील विविध विकास कामाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने, उद्घाटनाच्या निमित्ताने यड्रावकरांच्या बरोबर मी आलो आणि जवळजवळ आता तरी भाषणात सांगितलं की 1900 कोटीचा निधी गेल्या 5 वर्षात या मतदारसंघात त्यांनी आणला. गावागावाला जोडणारे रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, देवालयाचा जीर्णोद्धार असेल, सामाजिक सभागृह असतील, वाचनालय, व्यायामशाळा, दलित समाजात सुधारणा, एवढं प्रचंड काम, जलजीवन योजना, इतका प्रचंड निधी त्यांनी खिचून आणलेला आहे. बंधूंनो, पुढच्या काळामध्ये त्यांना आपण संधी दिली तर या शिरोळ मतदारसंघाचा कायापालट करण्याचं आणि चेहरा मला बदलण्याची सुद्धा कामगिरी ते केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास मला या निमित्ताने आहे. बंधूंनो, गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारनं अनेक चांगल्या प्रकारे निर्णय घेतले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सगळ्यात महत्त्वाची आणि गेम चेंजर ठरणारी योजना या राज्यामध्ये आणली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. एका कुटुंबातील एका विवाहित महिलेला आणि एका अविवाहित मुलीला 1500 रुपये जुलै महिन्यापासून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण होता. त्यापूर्वी आमच्या भगिनींना आम्हाला रक्षाबंधनाची भेट द्यायची होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 महिन्याचे लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही पैसे वर्ग केले. आचारसंहितेच्या पूर्वी आम्हाला सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ही भाऊबीजेची ओवाळणीपर्यंतचे पैसे द्यायचे होते. तो म्हणजे या लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ म्हणजे काँग्रेस, उबाटा आणि पवारसाहेबांचा पक्ष हे हायकोर्टात गेले आणि त्यांनी याचिका केली की 46,000 कोटी रुपये या योजनेला लागणार आहेत. राज्य सरकारची तिजोरी रिकामी होणार आहे, सरकार कर्जबाजारी होईल आणि विकास कामात फार मोठे अडथळे येतील, याला स्थगिती द्यावी अशी मागणी केली. हायकोर्टानं हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यांनी याचिका फेटाळली. तोपर्यंत दुसरा फंडा त्यांनी आणला होता. बंधू भगिनींनो, आपल्या देशाचे एक निवडणूक आयुक्त होऊन गेले TN शेषन, फार कडक होते. त्यांनी एक निर्णय दिला होता की 6 महिन्याच्या आत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असतील तर लोकांना प्रभावित, मतदारांना प्रभावित करणारा निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही. ही तक्रार घेऊन ते हायकोर्टात जाण्याची चुणूक आम्हाला लागताच आम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे आईचे 7,500 पहिले 2 महिने धरून आणि मुलीचे 7,500 असे 15,000 एका कुटुंबात लाडक्या बहिणीच्या खात्यावर वर्ग केले आणि बोंबलत बसा म्हणून सांगितलं त्यांना. विजय भोजे, बोंबलत बसा हा शब्द पार्लमेंटरी आहे, अनपार्लमेंटरी नाही. बंधू भगिनींनो, तुमचा करंट एवढा वाढलेला आहे. आपल्या तालुक्याच्या विकासासाठी, उर्वरित राहिलेल्या सर्व कामासाठी मी तुम्हाला राजेंद्र पाटील यांच्याकडून वचन देतो. जर पुन्हा एक संधी तुम्ही त्यांना दिली तर तुमची हमाल म्हणून ती सेवा करतील.
तुमच्या सर्वांच्या जीवनात ते चांगले दिवस आणतील. या तालुक्याचा चेहरा आणि मोहरा ते बदलून टाकतील. आणि तुम्ही जे मतदान करणार आहात 20 तारखेला ते राजेंद्र पाटीलला आमदार म्हणून करणार नाही तर त्याला मंत्री म्हणून करणार, ते लक्षात ठेवा. मुळातच राजेंद्र पाटील यड्रावकर हा माणूस अतिशय चॅप्टर आहे. कारण मीही प्रयत्न केला होता की आमच्या राष्ट्रवादीकडून राहावं त्यांनी, परंतु त्यांनी अपक्ष राहायचं, शाहू आघाडी त्यांनी काढली, त्याच्यामार्फत राहायचा त्यांनी निर्णय घेतलेला होता. आणि गेल्या वेळा ज्या पद्धतीने त्यांना परमेश्वरानं साथ दिली त्यावेळी ह्याही साथ द्यावी अशी प्रार्थना मी परमेश्वरचरणी करतो. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.